नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला NSS सीरीजच्या डे 5 व्लॉगमध्ये. आणि आज जे होतं आमचं पटनाट्य होतं, तुम्ही बघू शकता. पुढे बाकी मुलगी आहे आमच्या ग्रुपच्या. गाईज आय वॉन्ट टू शो यू समथिंग. चिनरी हा मोहित राऊत. अँड गाईज टुडे गाडी जाईन गाईज. सो आता जे आहे ना आपला हे फिर से गाड़ी आएंगे गाइस. भाई किती गाड्या येते यार इथं. छोटासा गाव होईंगे गाइस, बट खूप साऱ्या गाड्या येतात गाईज इथं. तर ह्या जो आहे आपला 5वा व्लॉग आहे. आणि आज जो होता आमचा पटनाट्य होता, तर ह्या आहे आमचा पटनाट्याचा ग्रुप, रेणू आखाडे अँड ग्रुप, जे रामकृष्ण हरी. आणि आमचा पटनाट्य जे आहे ते झालेलं आहे आणि खूप सुंदर झालंय. ती मॅमना फार आवडला आहे. मॅडमला खूप आवडला आहे. मॅडम म्हणतात आता नाट्य स्वरूपामध्ये दाखवाल तर बरं होईल. कारण बेवड्याची ऍक्टिंग ही गावकऱ्यांना आवडली आहे, म्हणून बेवडा हाच खूप सुंदर माणूस आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे यावर? भाऊ, मी लोकांचं म्हणणं आहे का मी फेमस झालो, पण माझं म्हणणं आहे का भाऊ बदनाम झालो. भर चौकातला मोठा मला बेवडा म्हणून चालला. आता याच्यामध्ये हे खूप गाडी यार जाऊ द्या गाईज. हे खूप नाही का शोकांतिकेची गोष्ट आहे का भाई. मी बदनाम झालो गाईज. सगळ्याला वाटतं मी फेमस झालो, पण सगळेजण मला बेवडा म्हणून ओळखते गाईज. यू कॅन सी. बरं गाईस, तुम्ही पाहू शकता ज्या बाईमुळे हा बेवडा झाला, ती बाई बघू शकता तुम्ही. किती बाई आहे जी बाई ह्या बँकेला फंडिंग करते. गाईज हर वेळी हातामध्ये पैसे ठेवायची काही गरज होती का गाईज? मला यासाठी पैसे जर द्यायचेच नव्हते. आणि सर्वात मोठी गुन्हेगार आहे मालकीन, कारण मालकीनच पैसे देण्यासाठी कारणीभूत आहे. मला तिने पैसे मागितले म्हणून दिले. मागितले म्हणजे द्यायचं का मग? पण मालकीला समजायला नाही पाहिजे का तिचा नवरा आहे बेवडा, कायले पैसे द्यायला पाहिजे. तिला तिच्या कामाचे पैसे द्यायला नको का? मग तिने मागितले, तिने तिच्या गाडीसाठी पैसे कामाचे द्यायला हवे, ऍडव्हान्स मध्ये पैसे नाही द्यायला हवे. महिनाभर पैसे देणार नव्हती, काम करून घेणार. बाई एका दिवसात चालली गेली. पाहू शकता हा एवढा खतरनाक बंद आहे. व्हिडिओ बंद करून ब्लॉग काढत होता. सगळ्यात मोठा खतरनाक बंद. हे बाई या काम एवढी ऍक्टिंग केली मी. माझ्यावर किती आरोप लावले आणि सगळं वाया गेलं. सगळं वाया गेलं. शूट झालं का? झालं म्हणजे मालकीन लोक माझ्या घरासमोर मेले, माझ्यावर पोलीस केस झाली ना. बरं काय हरकत नाही मालकीन बाई, आपण नाही का तुम्हाला सोडून टाकू. आपल्याकडे पहिले मला दुसरी कामाली बाई शोधून द्या. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि चिंता काढूनच करून तिचे तर सगळे काम करून तिने पैसे माझ्या ऍडव्हान्स दिला. 1 महिन्याचा झरकावून घेतला आणि वापस पाठवू, कारण आम्ही जिवंत झालेलो. तर काही फटाफट कमेंट मध्ये कोणी जर कामवाली बाई जर असेल तर कमेंट करा, कॉन्टॅक्ट करा. पहिले आम्हाला कॉन्टॅक्ट करा, मग आम्ही यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट मिळवून देऊ. पैसे देणं जरुरी आहे. एक्झॅक्टली. मंडळी, दिवसभराच्या कामानंतर म्हणजेच आमच्या ग्रुपचा आज पथनाट्य होतं. त्यानंतर आमची पशुचिकित्सा होती, ज्यामध्ये जनावरांचं करण्यात आलं, म्हणजे कॅस्ट्रेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर आम्ही जेवण करत आहोत. भाजी कशी दाखवते विक्रम? भाजी आज गाईज आहे आपली आलू मटरची. आलू मटर भाजी आहे. आणि इकडे बड्या चालू आहे जेवण. तुम्ही ह्या पट्ट्याला ओळखू शकता. अरे नमस्कार मित्रांनो, इथे आम्ही आलेलो कपडे आणण्यासाठी. आता विक्रम भाऊ आमचा ब्लॉग काढत आहे. आताच ते आम्ही बौद्धिक सत्र पार पडलाय. आम्ही सर्वजण आता इथे जमलेलो आहोत. ते बघू शकता आमची मित्रमंडळी काय करायसाठी आहे, तुम्ही बघून घ्या. वेदन भाऊ. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही सकाळी तर आलो होतो बोरवेला आंघोळ करायसाठी. तर आंघोळ बढिया केली आपण पंपानं बढिया. आणि आता कपडे वाळू टाकले तर आपण ते घ्यायला आलो. इकडे कपडे घेणे चालू आहे भाऊ. आणि इकडं याचा विषय झालाय. तर गाईज येतं जे आहे अभिषेक खारकरचे जे आहे साबणची चोरी गेलेली आहे. मित्रांनो, आम्ही कपडे धुतले होते गाईज, आणि साबण येतच ठेवली होती. माहित नाही गाईज आता कोण चोरी केली आहे. कपडे धुवायचा आता वांदा येते गाईज. पण गाईज आता कपडे धुवायचे वांदे आलेले आहे. अभिषेक खारकर जो आहे पुरा टेन्शन मध्ये दिसून राहिलाय गाईज.
पोल्युशन करते इथं 400 लिटर पाणी उघडते काही जेव्हा का दाखव ना बाई एका इकडे पाहू शकता काही एका एकाला काही 400 ड्रम पाणी लागते ड्रम पाणी उघडून सर आंघोळ करते आणि काही काय म्हणते पराठीले बम खत देणं चालू आहे मराठीला काही खत बी देणं बहुत चालू आहे कसे खतच नाही तुम्हाला सांगतो याला बोंडा बी खूप आहे पा कापूस पा का किती आहे सोनखत देणं चालू आहे सब काही एनएसएस ची मेहरबानी का ह्या पराठीले 5 बजे उठ के आप ही खत देने आते guys. सोनखत भेटून राहिलं काही सोनखत पराठीले सोनखत भेटू राहिलं काय पराठीले सोनखत. तर चला जाऊया आपण. सकाळी 5 वाजता उठून पोरं इथं पोल्युशन करायला येतात गाईज आता जो अभिषेक खारकर आहे यानं आज पोल्युशन वर जे आहे आपलं मत व्यक्त केलं आहे समजून घ्या आता तुम्ही समजून घ्या आता तुम्ही का तो टाइप्स ऑफ पोल्युशन त्यांना Types of pollution. करण भाऊचा आनंद म्हण. करण भाऊचा आनंद वन. करण भाऊ ना भाऊ एकटे जातात आनंद मध्ये एकटेच जातात आज जर कोणी जर असन फ्री तर अरे शांतीला बघायसाठी जातो हा, शांतीला बघायसाठी जाते तो पण तो एकटाच जाते तो गुप्तीच बोलला रे मग त्या सांगायच्या गोष्टी नसते काहीच. आता आम्ही चाललो वावरानं वावरायला नाही भाई घरी चाललो अरे भाई त्या घरी चाललो ना वावरानं चाललो यहाँ पर अपने वेदांत भाई खाना परोस रहे क्योंकि आज इनके ग्रुप का खाना बांटने का दिन है. उज्जवल मानमोड़े ऑन लीड. अहमद भाई भात दो भात. यहाँ पे हमारे आमना तिकडे अहमद भाई यहाँ पर खाना परोस रहे हैं. भात वाढ रहे गाइस भात वाढ रहे या गाइस जेवाले. हो तर आपला होता आज आयटम सॉन्ग आयटम सॉन्ग होता शुभम सॉन्ग. त्याच्यानंतर आपला आदिवासी डान्स आणि एकदम बढिया. भाई आज बहुत आज पुलिस बना हुआ है. पुलिस बना है. बैलाची ऍक्टिंग करण्यात होते. बैल गाइस बैल. आता मंडळी आमची सुंदरी आज रेडी झालेली आहे. तिचा नवरा मरणार आहे. बघू शकता किती सुंदर दिसते आहे. चला भाई थांबून गाइस आपली सुंदरीचा आज जो आहे गाणेवाले नाटक आहे. मेला बाई मेला बाई कानवरा गेला गेला कानवरा गेला. गेट अप रेडी. आजच्या ब्लॉगची एंडिंग आपण इथेच करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता सायंकाळचे वाजले 11 आणि आपल्यासोबत जुडले आहेत घरी वेदांत भाऊ, करण भाऊ आणि आपले जाडे भाऊ राहुल भाऊ. आजची मेन अटेन्शन. बाकी तुम्ही सगळं समजून मी घ्या. सांगतो तुम्हाला याचं गाणं होतं मेरा मंडोले मेरा तंडोले एवढं माहोल गेला. पुरी पब्लिक करत होती. हिदा झाली काय. एक नंबर. आणि आम्हाला मॅनकर मॅडमनं एवढा चांगला प्रतिसाद दिला. चांगला एकदम चांगला डान्स केला. सोलो परफॉर्मन्स ठेवला आहे. प्रभुदेवा बघायला या guys, बघायला या. प्रभुदेवाचं गाणं.